राम राम मंडळी, श्री स्वामी समर्थ। माझा प्रवास चालू झाला होता अक्कलकोटमधून, पण वळसंगला आल्यानंतर मला आठवलं की अरे बापरे, व्हिडिओ घ्यायला पाहिजे होता। मग वळसंगचे जे ट्रॉफिक होतं हे छोटासा व्हिडिओ मी अपलोड केला होता चॅनलवर पहिल्यांदाच। हे व्हिडिओ बनवला होता मी 15 जूनला, पण अपलोड करायचंच झालं नाही कामानिमित्त। तर आत्ता एडिट करून आज अपलोड करतो आहे। जवळपास 2 महिने होऊन गेले, जून जुलै ऑगस्ट दोन महिने तर आरामात होऊन गेले। तर आता एडिट करून अपलोड करतो आहे। अक्कलकोटवरून प्रवास चालू झाला होता 11:30 वाजता। मध्येच गाव जसे कोन्हाळी कर्जाळ येतात तिथे कॉलेजचे मित्र वगैरे भेटले, तिथं अर्धा पाऊण तास तसंच निघून गेला। मग तिथून परत सुरुवात केली प्रवास आपला। ऊन होता, वाराही खूप होता, ट्रायपॉड नाही काय नाही, हातातच एका हाताने मोबाईल व्हिडिओ शूट करत करत सायकल चालवत निघालेला आहे। ह्या दोघं पण मी सोलापूरला आलेलो आहे जेव्हा हे नवीन रोड झाला नव्हता। आता हे जे नवीन रोड झालं आहे ह्या रोडला पहिल्यांदा चाललो आहे मी। जेव्हा जुना रोड होता अक्कलकोटवरून सोलापूरला तेव्हा मी आलेलो आहे, 2-3 वेळा आलेलो आहे। पण आत्ता ह्या नवीन रोड झाल्यापासून पहिल्यांदाच सायकलवर चाललो आहे। आणि हे सायकलसुद्धा माझं जवळपास 1.5-2 वर्ष घरातच ठेवून होता, 2 वर्षानंतर आलो आहे। तर हवा मारून निघालं आहे, भीती आहे टायर पंक्चर होईल का होईल, पण तरी धैर्य करून चाललो आहे। 2 वर्षानंतर सायकल चालवत आहे। हळूहळू एक एक गाव क्रॉस करत निघालो। वळसंग गेला, मागे चिंचोळे गेले, वारा पण आहे, ऊन पण आहे, मध्ये मध्ये थांबतोय, थोडं पाणी पितोय, मग पुढे जात आहे। खूप त्रास झाला कारण 2 वर्षानंतर सायकल चालवायला सुरुवात केली होती। इथं जवळपास मी कुंभारीपाशी आलो। इथून पुढं जसं जसं चाललो आहे तसं तसं दम लागायला लागला आहे, थकवा जाणवा लागला आहे। 3 वर्ष जवळपास 8वी 9वी 10वी मी 10 किलोमीटर जाणं आणि 10 किलोमीटर येणं, जवळपास 20 किलोमीटर 3 वर्ष कंटिन्यू सायकल चालवलेला आहे। त्यानंतर आता जवळपास 7 ते 8 वर्ष गॅप झाला आहे। 2010ला म्हणजे 10वी झाली, मग आता परत चालवतो आहे 25मध्ये। मग 12-13 वर्षानंतर सायकल चालवतो आहे तर थकवा जाणवतोयच। तरी माझे गिअरची सायकल असल्यामुळे थोडं काही वाटलं नाही, त्रास झाला नाही, कारण चढायलासुद्धा स्मूथ चालते, सायकलने साथ दिला। मग शेवटी तर कुंभारीचा ब्रिज उतरून थांबलो आहे मी थोडा उशीर, कारण दम लागला होता, घाम पण खूप झाला होता। जवळपास 2.5 ते 3 तास मला लागले असतील, कारण मी टाईम बघितलो होतं 11:30 वाजता निघालो होतो। 1.5-2 तास तिथं मित्रांचे गप्पा मारण्यामध्ये गेला। जवळपास 3 वाजेपर्यंत मी सोलापूरला टच झालो, आणि ज्याची मला भीती होती शेवटी तोच झाला। जवळपास मल्लिकार्जुन नगर क्रॉस केला आणि वालचंद कॉलेजच्या समोरून चाललो आहे, टायर पंक्चर। मग काय, रविवारचा दिवस होता, कुठलेच पंक्चर दुकान भेटले नाही, तसं ढकलत घेऊन गेलो रंगभवनला, जीपवर रेस्ट सायकल टाकली, परत अक्कलकोटला रिटर्न आपला प्रवास चालू झाला।